हे बिल माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी मांडलं, त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो। बहुतेक बाकीच्या विभागातल्या लोकांना माहित नसेल, परंतु मराठवाड्यामध्ये ही जमीन 7,43,000 हेक्टर जमीन आहे मदत मासची, आणि जवळपास खिदमत मास ही 4-4.5 लाख हेक्टर जमीन आहे। आणि हा एकटा जयंत पाटील साहेब बोलले त्या दिशेचा हा विषय नाही, हा विषय संपूर्ण मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांचा आहे। त्याचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय की मराठवाडा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली, साहेबांच्या म्हणण्यावरती कुठल्याही विना अट महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस सामील झाला, आणि सामील झाल्याच्या नंतर 1955-56 मध्ये त्यावेळेस म्हणजे अगोदर सर विश्वेश्वरैया, मोक्षगुंडम विश्वेश्वरैया हे चीफ इंजिनियर आणि सी म्हणून ज्यावेळेस तिकडं निजामाच्या हाताखाली काम करत होते, त्यांनी त्यावेळेस कासिम रजवीची वक्रदृष्टी हिंदूंच्या देवस्थानावरती पडायला लागल्याच्या नंतर एक ऑर्डर काढली होती। सर विश्वेश्वरैयांना बोलावून घेतलं आणि याच्यामध्ये काय मार्ग काढायचा म्हणून त्यांना सांगितलं की ह्या देवस्थानाच्या जमिनी प्रोटेक्ट करा, आणि प्रोटेक्ट करत असताना त्यावेळेस मदत मास आणि खिदमत मास अशा 2 प्रकारच्या जमिनी या त्या ठिकाणी नोंद केल्या। आणि त्या नोंदीमध्ये अध्यक्ष महोदय फक्त मुस्लिम समाजाच्या जमिनी सामील नाही झाल्या, हिंदू देवस्थान जमिनीवरती सुद्धा मदत मास आणि खिदमत मास अशा प्रकारची नोंद केली गेली। आणि ही नोंद झाल्याच्या नंतर ज्या वेळेस आता 55-56 ला जेवढ्या वारसदारांनी त्याच्यामध्ये नावं नोंदवली, या कायद्यामध्ये कधीही बदल झाला नाही, अमेंडमेंटच झाली नाही। ती डायरेक्ट आता ज्या वेळेस विखे पाटील साहेब या खात्याचे मंत्री झाल्याच्या नंतर मी सुधाकरराव कल्याणकर, माननीय अशोकराव चव्हाण साहेब, राणा जगजितसिंह पाटील साहेब असे 4-2 लोक याच्यामध्ये पहिल्यांदा सामील झालो। आणि याच्यामध्ये अध्यक्ष महोदय धाराशिव, आता इथं पाटील आमदार आहेत धाराशिवचे, कळम आणि धाराशिवचे, धाराशिवचं अख्खं शहर हे मदत मास जमिनीमध्ये आहे। लातूरमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। नांदेड वाघाळा महानगरपालिका पूर्णच्या पूर्ण मदत मास जमिनीमध्ये अध्यक्ष महोदय, आणि यांचा तर पूर्ण मतदारसंघ आहे। हे संभाजीनगरमध्ये हीच परिस्थिती आहे, जालन्यामध्ये हीच परिस्थिती आहे, बीडमध्ये हीच परिस्थिती आहे। अध्यक्ष महोदय 7,43,000 हेक्टर जमीन ही मदत मास त्या ठिकाणी होती, आणि बहुतांशी जमिनी ह्या शहराच्या शेजारी आल्या, आणि याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती ही या ठिकाणी झाली। परंतु अध्यक्ष महोदय मवियाचं सरकार असताना याच्यामध्ये सर्वाधिक टार्गेट झालो मी, माझ्यावरती अध्यक्ष महोदय, माझ्या कार्यकर्त्यांच्या वरती 30 गुन्हे दाखल करण्यात आले। अध्यक्ष महोदय कुठेकडूनच गुन्हा दाखल करता येत नाही म्हणून वक्फ बोर्डाकडून गुन्हा दाखल करण्यात आला। अध्यक्ष महोदय DYSPनी चौकशी केली, त्याच्यात माझं आणि माझ्या कुटुंबियाचं कुठं नाव आलं नाही। नंतर SCचे म्हणजे ॲडिशनल कलेक्टरचे, ॲडिशनल SP ची चौकशी लावली, त्याच्यात काय आलं नाही।